सोन्यापेक्षाही महागडे असलेले अनेक धातू आहेत। त्यापैकी आपल्याला केवळ प्लॅटिनमचीच माहिती आहे। मात्र अन्यही अनेक दुर्मिळ धातू आहेत जे अत्यंत महागडे असतात। सध्या अशाच एका धातूची चर्चा आहे। नेमका कोणता या धातू जाणून घेऊया या स्पेशल स्टोरीमधून। लग्नसराईच्या मोसमात सर्वात जास्त मागणी असते ती सोन्याची। याच सोन्याप्रमाणे त्याच्या वरचढ असणारा प्लॅटिनम धातूही अनेकांच्या परिचयाचा आहे। मात्र आता सध्या चर्चा आहे ती प्लॅटिनम पेक्षाही शेरा सव्वाशेर असणाऱ्या एका धातूची। दक्षिण आफ्रिका आणि रशियात अत्यंत महागडा पॅलेडियम नावाचा धातू मिळतो, ज्याच्या 10 ग्रॅमची किंमत ही तब्बल 60 ते 80 हजारांपर्यंत आहे। आपण जाणून घेऊया काय आहे नेमकं पॅलेडियम धातू। दक्षिण आफ्रिकेत हा प्लॅटिनमचं बाय प्रोडक्ट म्हणून काढलं जातो। रशियात ते निकेलच्या बाय प्रोडक्ट सारखं काढलं जातं। हा धातू पांढरट आणि चमकदार स्वरूपात असतो। त्याचं रासायनिक नाव हे PD असं आहे आणि अणु क्रमांक 46 आहे। 1802 मध्ये इंग्रजी रसायनशास्त्रज्ञ विल्यम हाइड वोलास्टन यांनी हा शोधला होता। या धातूचा वापर गाड्यांच्या उत्सर्जन प्रणालीमध्ये होतो, दागिन्यांमध्ये, इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये तसंच दंतचिकित्सेत सुद्धा याचा वापर होतो। विशेष म्हणजे पेट्रोल गाड्यांच्या एक्झॉस्टमध्ये याचा वापर होतो आणि तो कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड यांसारख्या विषारी गॅसला नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड सारख्या कमी अपायकारक गॅसमध्ये रूपांतरित करतो। आता आपण जाणून घेऊया की पॅलेडियम हे इतकं महाग काय। या धातूचा पुरवठा आणि मागणी यातील तफावत मोठी आहे। उत्सर्जनाच्या नियमांबाबत सरकार कठोर निर्णय घेत असल्याने याचा वापर वाढत चाललाय। प्रदूषण नियंत्रक उपकरणं बनवण्यासाठी या मौल्यवान धातूचा वापर वाढवावा लागतोय। या धातूचा तुटवडा होत असल्याने चोरीच्या प्रमाणात ही वाढ झाली आहे। या धातूची बहुउपयोगिता बघता 2000 सालापासून त्याच्या किमतीत 900% वाढ झाली आहे। गार्गी गोरेगावकर, पुढारी न्यूज।